विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन मधला हा पार्ट 4 आहे. या अगोदरचे पार्ट 3 आपण टाकलेले आहे. आज हा पार्ट 4 आहे. याचाच कंटिन्यू हा चालू आहे कॉम्प्रिहेन्शन वरचा. आता पार्ट 4 मध्ये पार्ट 1 मध्ये आपण त्याचे महत्त्वाचे कंटेंट पाहिले. आता आपल्या स्टेज 1 आणि स्टेज 2 झाले आहे. आज आपण स्टेज 3 पाहणार आहे. स्टेज 3 मध्ये स्टेज 3 मध्ये आपल्याला सांगते, स्टेज 1 आपली फंक्शनल रीडिंग होती 2, आणि सेकंड स्टेज जी होती फास्ट और स्पीड रीडिंग हे होती, आणि स्टेज जी 3 आहे ते फोकस रीडिंग आहे. फोकस रीडिंग ही स्टेज 3 आहे. स्टेज 3 ही आहे फोकस रीडिंग. स्टेज 3 हे फोकस रीडिंग आहे. पहा आता फोकस रीडिंग. आता आपण कॉम्प्रिहेन्शनचा जे टॉपिक खूप मोठा होता, त्याच्यामुळे आपल्याला आता हा पार्ट 4 पर्यंत आपण इथं पोहोचलेलो आहे. आता कॉम्प्रिहेन्शन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे हे आपण पाहिलेले आहे. या अगोदरच्या पार्ट 3 पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे, आणि आता पार्ट 4 आता पार्ट 5 सुद्धा होते काय तर बघू. आता समजा आपल्याला याचं इंट्रोडक्शन पहा. विथ गुड comprehension reading has to be functional straight. Reading to like the wandering in the market or the strolling on the street, you look around and observe the where that comes across your sight. आता सगळ्यात पहिले म्हटलं आहे आपल्याला फोकस रीडिंग मध्ये जो की आपला पॅसेज आहे म्हणजे कॉम्प्रिहेन्शन आहे, तो कॉम्प्रिहेन्शन या भागामध्ये लुकिंग ॲट द साईड म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज आलेला आहे यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि आधी पुढं काय म्हणते. मार्केट ॲज स्ट्रोलिंग ऑन द स्ट्रीट. जसं आता मार्केटमध्ये जेव्हा रस्त्याच्या बाजूला दुकानं लागलेली असते, काही साईडचे दुकानं असते आणि काही मेन दुकानं असते, त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा मेन कंटेंट साईडचा कंटेंट हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल असं रायटर आपल्याला इथं सुचवते. यू लुक अराउंड अँड ऑब्झर्व द व्हॉट एव्हर कम्स अक्रॉस युअर साईट. आणि पुढे लेखक असे म्हणतात लुक अराउंड ॲट म्हणजे आपल्या आजूबाजूच्या पॅसेजमध्ये काय दिलं आहे, नेमका फरक कशावर आहे आणि नेमकं उद्देश किंवा स्टोरी ही कोणत्या पॉईंटवरती फोकसिंग करत आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही पहा म्हणते. They are not going to help you immediately, through they may help you in the long run in some indirect way, by way the encouraging your experience and the information level, but it does not help you complete your immediate task. Good reading on the other hand is always functional. मग आता लेखक इथं आपल्याला सुचवते, जर तुमचं चांगलं वाचन असेल, चांगलं रीडिंग असेल, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा पॅसेज हा चांगल्या प्रकारे समजून आणि चांगल्या प्रकारे आकलन करून तो योग्य प्रकारे त्याच्यासोबत न्याय करा. म्हणजे काय, एक चांगल्या प्रकारे तो तुम्ही पॅसेज सॉल्व्ह करा असं रायटर आपल्याला सुचवतात. नंतर पहा, आता याच्यामध्ये आपल्याला टाईप दिलेले आहे फोकसिंग रीडिंग मध्ये. फोकसिंग रीडिंग मधला पहिला जो टाईप सांगते आपल्याला सेंट्रल मेसेज ऑर मेन क्वेश्चन. सेंट्रल मेसेज ऑर मेन क्वेश्चन. पहा आता याच्यामध्ये काय सांगते आपल्याला. सेंट्रल मेसेज और सेंट्रल आइडिया. सेंट्रल मेसेज और सेंट्रल आयडिया और क्वेश्चन हा पहा काय सांगते आपल्याला.
फोकसिंग रीडिंग मध्ये. This question, as the name of suggests, ask about the overall theme of the central through the passage. The helps of your ensure occurrence to such a question is your familiarity with various ideas expressed in the passage. The main ideas is the summary of all these ideas. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर हा जो पॅसेज आहे, आता हा जो आपला कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामधला मुख्य कल्पना कोणती आहे, मुख्य बल कोणता आहे, मुख्य विषय कोणता आहे, या मुद्द्याकडे आपल्याला जावं लागेल. आणि मुख्य आयडियाकडे गेल्यानंतर आणि याच्यातला नेमका प्रश्न कोणता उद्भवत आहे या पॅसेजमधून हे आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे सांगावं लागेल म्हणजे काय, रेकग्नाइज करावं लागेल ते आपल्याला. समजलं. एक फोकसिंग रीडिंगमध्ये काय सांगते, पहिला टाईप काय सांगते, सेंट्रल मेसेज आणि सेंट्रल मेसेज किंवा मेन आयडिया ऑफ द क्वेश्चन. 2 नंबरचा टाईप काय सांगते याच्यामध्ये, हा होता पहिला. आता दुसरा पहा याच्यामध्ये, स्पेसिफाइड आयडिया क्वेश्चन और डायरेक्ट क्वेश्चन. डायरेक्ट क्वेश्चन पहा. हा 2 नंबरचा मुद्दा पहा काय सांगते आपल्याला. द आन्सर टू द क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द डिटेल्स स्पेसिफाइड इन द पॅसेज. सिन्स these details are specifically mentioned in the passage, checking with the information, data and the statistic etc. that is the passage can ensure accuracy to your response. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेज 2 किंवा स्टेप 2 मध्ये आपल्याला सांगते याच्यामध्ये, किंवा टाइप 2 याच्यामध्ये सांगते स्पेसिफाइड आयडिया और क्वेश्चन और डायरेक्ट टू द क्वेश्चन. यामध्ये आपल्याला रायटर असं सुचवते द आन्सर टू दिस क्वेश्चन इन दिस पॅसेज ऑन द बेस ऑफ द डिटेल ऑफ स्पेसिफिक आयडियाज. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज हा आपल्या कोणत्या मुख्य विषयाभोवती म्हणजे कुठल्या मुख्य विषयाभोवती सभोवताल हा फिरत आहे आणि याच्यातून नेमका कोणता प्रश्न आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्यासमोर निर्माण होत आहे याकडे तुम्ही लक्ष करा. तसंच चेकिंग विथ द इन्फॉर्मेशन, डाटा अँड स्टॅटिस्टिक. तसंच या मुख्य विषयाला धरून काही डाटा दिला आहे, काही स्पेसिफिक काही आकडेवारी दिली आहे काय, हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा. दॅट आर द पॅसेज कॅन इन्शुअर द ॲक्युरसी युअर रिस्पॉन्सिबल. आणि तुम्ही ही ॲक्युरसी केव्हा साध्य करू शकाल, जेव्हा तुम्ही याच्यातला ठळक मुद्दा किंवा ठळक क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हाच तुम्ही हे काय सगळं करू शकाल. आता तिसरा फोकसिंग रीडिंगमध्ये याच्यातला स्टेज 3 किंवा टॉपिक 3 किंवा टाईप 3 आपल्याला नेमकं काय सांगते पहा. 3 नंबर पहा काय सांगते, क्वेश्चन बेस्ड on inference and implication. हे आपल्याला 3 नंबरचा टाईप सांगते आपल्याला याच्यातला. कॉम्प्रिहेन्शन मधला, स्टेज 3 मधला, फोकसिंग रीडिंग मधला ही जी आपली फोकसिंग रीडिंग आहे. फोकसिंग रीडिंग ही स्टेज 3 आहे, शेवटची स्टेज 3 आहे. आणि याच्यातला तिसरा पॉईंट आपल्याला क्वेश्चन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन अँड द इम्प्लिमेंटेशन. यामध्ये पहा काय सांगते, These questions have turned out to the most difficult for many students. This is the became what is the being asked is not stated explicitly, but in the implied however you have to overcome this the mind block and deal with this type of the question intelligently. म्हणजे पहा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातच केली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉम्प्रिहेन्शन वाचताना बऱ्याच विद्यार्थ्यांना काय जाते, मेनी पेसेस ऑफ दिस प्रॉब्लेम इन टू द पॅसेज ऑर कॉम्प्रिहेन्शन. पॅसेज वाचताना बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागते. आणि पुढे ते म्हणतात
व्हॉट इज बिंग आस्क नाव आस्क इज नॉट स्टार्टेड एक्सप्लेसिटी. आणि ते स्वतःला प्रश्न विचारू शकत नाही नेमकं या पॅसेजमध्ये काय आलेलं आहे आणि नेमकं यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला सांगतात. व्हॉट इज द इम्प्लाइड. आणि नंतर तुम्ही हा जो पॅसेज वाचायला सुरुवात केली मग कसं तुम्ही इम्प्रूव्हमेंट करता याच्यामध्ये, कुठला ट्रिक वापरता, कसं तुम्ही हा सॉल्व्ह करता. हाऊ वेअर हॅव यू ओव्हरकम. कशा प्रकारे तुम्ही हा सर्व पॅसेज बघता. दिस माइंड ब्लॉक ऑर डील विथ दिस स्टाईल. म्हणजे आता तुम्ही काही गोंधळता का किंवा तुम्ही काही योग्य प्रकारे त्या पॅसेजला न्याय देता का, म्हणजे योग्य प्रकारे तो पॅसेज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता का. पुढे पहा. किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होते का, असं रायटर आपल्याला सांगते. पुढे पहा. An interference by the definition means that which we deduce about what is not given from what is given, and thus any answer choice that explicitly refers to or repeats the statement in this passage will probably be wrong. Basically, such a question will ask you to infer from a particular instance or from the something in the passage. Wow. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे शेवटच्या याच्यामध्ये यान इंटरफरन्स ऑफ द डेफिनेशन ऑफ मीन्स. तुम्ही याच्यातले काही व्याख्या शोधू शकता का, डेफिनेशन आहे का हे शोधू शकता काय. दॅट विच बी डिड्यूस दॅट अबाउट इज नॉट गिवन इन द गिवन ऑफ द आन्सर. तुम्ही जर याच्यामधला काही एखादा प्रश्नाचं निर्माण होतच असतात आणि हे प्रश्न खाली असतात आणि या प्रश्नाला तुम्ही या पॅसेजवरच्या प्रश्नाला योग्य प्रकारे ते सोडवणूक करू शकता का. शो दॅट द इम्प्लिसिटी रेफर्स म्हटलं आहे म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे तो न्याय करू शकता का, सोडवणूक करू शकता का यावरच्या प्रश्नांची. टू ऑर रिपीट्स द स्टेटमेंट इन दिस पॅसेज विल प्रॉबब्ली वे रॉंग. जर तुमचे प्रश्न सॉल्व करताना जर चुकले तर नेमकं काय होईल. तुम्हाला एक तर तो पॅसेज योग्य कळलेला नसेल, समजलेला नसेल, तुम्हाला त्यामधला सेंट्रल आयडिया काय आहे ही कळलेली नसेल आणि नक्कीच तुम्ही काय होता त्या प्रश्नाची सोडवणूक तुम्ही करू शकत नाही. आणि हेच इथं म्हटलेलं आहे. आणि खालच्या लाईनमध्ये शेवटची लाईन अशी सांगते. अ क्वेश्चन विल आस्क यू टू रेफर इन्फॉर्म फ्रॉम द पर्टिक्युलर इन्स्टेन्स ऑफ फ्रॉम द समथिंग इन दिस पॅसेज. म्हणजे तुम्ही योग्य साजेसा असा तो पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करू शकले नाही तर नेमकाच तुमचा काय होईल, नुकसान होईल आणि याचा हर्जाना तुम्हाला भोगावं लागत असते प्रश्न चुकले तर म्हणजे मार्क्सच्या स्वरूपात. आता याच्यातला जी ऑपोजिट रिडिंग मधला चौथा पॉइंट आपल्याला सांगते. आता स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन हा चौथा मुद्दा सांगते आपल्याला. स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन पहा. समटाइम क्वेश्चन्स आर गिवन ऑन द फॉर्मॅट द पॅटर्न ऑफ द presentation of ideas. It is clear that the author has a message which he puts from with the supporting ideas. Now he will do in a particular way which is the how is thing rather than what is thing. You have give attention to the formal aspect of the passage right from the beginning. स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन यामध्ये आपल्याला असं सांगते. समटाइम क्वेश्चन आर गिवन इन द फॉर्मॅट. म्हणजे हा जो कॉम्प्रिहेन्शन असते तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याच्यावरचे प्रश्न दिलेले असते. द पॅटर्न्स ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ आयडिया. आणि हा जो पॅसेज असते म्हणजे याचा एक स्ट्रक्चर ठरलेला असते म्हणजे रचना ठरलेली असते आणि या रचनेनुसार तुम्हाला याच्यावर प्रश्न फॉर्म केलेले असतात. It is clear that the author the message which it puts from the supporting ideas. या पॅसेज मध्ये काय असते, लेखकाच्या कल्पना असतात, विचारशक्ती असते जे की सिक्वेन्स प्रमाणे त्या पॅसेज मध्ये उतरलेली असते. नाव ही विल डू इट इन पर्टिक्युलर वे. आणि ते कसे असते, पर्टिक्युलर वे म्हणजे एका सिक्वेन्स नुसार त्यानं आपला हा तो पॅसेज मांडलेला असतो. वे which is the how of things rather what of things. मग आता याच्यामध्ये
यानं तर आपली म्हणजे लेखकानं तर आपली एक योग्य अशी साजेशी मांडणी केलेली असते. मग तुम्ही कसं ते वाचता, हाऊ टू रीड अँड व्हॉट ऑफ थिंग, आणि तुम्ही कसं वाचता आणि तुम्ही कसा विचार करता. यू हॅव टू गिव्ह अटेन्शन. तुम्ही हा काळजीपूर्वक वाचता का. टू द फॉर्मल आस्पेक्ट ऑफ द पॅसेज राईट फ्रॉम द बिगिनिंग. तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून त्याला योग्य असं समजून घेता का. समजलं. हे स्ट्रक्चर आणि बेस क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यातला 5वा पॉइंट सांगितलेला आहे. हा 5वा पॉइंट सांगितलेला आहे. शेवटचा पॉइंट आहे याच्यातला. शेवटचा पॉइंट आहे आता कॉम्प्रिहेन्शन पॅसेज मधला. क्वेश्चन रिलेटेड टू द टोन और ॲटिट्यूड. क्वेश्चन रिलेटेड टू द टोन और ॲटिट्यूड. तत्पूर्वी 1 मिनिट थांबा विद्यार्थी मित्रांनो. पहा आता कंटिन्यू करू. आता या शेवटच्या मुद्द्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला. शेवटच्या मुद्द्यामध्ये आपल्याला समटाइम देर आर क्वेश्चन which ask you about the attitudes of the author. You have to observe while reading whether the author's is positive, negative or natural, or whether is the subjective or objective in the presentation. Once the proper mindset has been developed, the answer can be given for the question from the passage. खाली म्हटलं आहे message. Every passage has a message, an idea, clause of information. Some of message or pieces of information may be direct and clear, and some message may be given indirectly or in the hidden manner of similarity. Some of the question may be answered. The inference made on the basis of facts given in the passage. Inference may also the simple or a complex. पाहता हे सगळं समजून सांगतो आणि आपलं उरकता येतो. पहा 4था पार्ट आहे. पुष्कळ मोठा हा लेसन होता. पहा शेवटच्या टाइप्स मध्ये सांगितलेलं आहे क्वेश्चन रिलेटेड टू द टोन और ॲटिट्यूड. समटाइम्स देयर आर अ क्वेश्चन विच आस्क यू अबाउट द ॲटिट्यूड ऑफ द ऑथर. आता ह्या पॅसेजमध्ये काय, पॅसेज लेखकाचा असते, त्याच्या पुस्तकातला उतरवलेला असते. याच्यामध्ये काय लेखकाचे विचार कल्पना याच्यामध्ये मांडलेले असते. समजलं. पुढे पहा. यू हॅव टू ऑब्झर्व while the reading whether the author of the positive, negative or natural, whether the subjective or objective presentation. लेखकानं आपल्या कल्पना एक तर सकारात्मक दृष्टिकोनातून, नकारात्मक दृष्टिकोनातून, विषयात्मक दृष्टिकोनातून अशा सादर केलेल्या असते. समजलं. नकारात्मक पॉझिटिव्ह प्रेझेंटेशन, सब्जेक्टिव्ह विषयात्मक, आकलनात्मक अशा रिप्रेझेंटेशन त्यानं आपल्या कल्पना, ऑब्जेक्टिव्ह टाईप अशा कल्पना त्यानं आपल्या या पॅसेज मध्ये सादर केलेल्या असते. पुढे पहा. मेसेज. एव्हरी पॅसेज इन द हॅज अ मेसेज अँड एन आयडिया, क्लस्टर इन्फॉर्मेशन. सम ऑफ द मेसेज ऑफ द पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ द डायरेक्ट अँड आयडियाज अँड सम मेसेज एनी गिवन इनडायरेक्टली ऑर द हिडन मॅनर ऑफ द सिम्प्लिसिटी. म्हणजे लेखकानं आपला काय दिलेला असते, या पॅसेज मधून एक संदेश दिलेला असते. लेखकाला आपल्याला या पॅसेजमधून इतरांना काय सांगायचं असते ते तो साध्य करून दाखवते. बरोबर आहे. मग साध्य केव्हा होईल, जेव्हा तुम्हाला ते समजल. बरोबर आहे. जेव्हा ते तुम्हाला समजल, जेव्हा तुम्हाला तो आकलन होईल, तेव्हाच तुम्हाला काय समजेल, लेखकाची कल्पना समजेल. त्याच्यावर प्रश्न फार्म असते, 4-5 प्रश्न तर नक्कीच असते. बरोबर आहे. आता ही काय लेखकाची कल्पना आहे, ही काय आहे लेखकाची कल्पना आहे. आणि लेखकानं या प्रकारे याच्यावर काय केलेलं असते, विचार मंथन करून तो पॅसेज तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असते आणि ते त्याच्यामध्ये ते त्या पॅसेजमध्ये त्यांचे थिंकिंग
लपलेले असते आणि ते तुम्हाला फाईंड करून तो पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करावा लागते आणि एक प्रकारचा मेसेजेस लेखक तुम्हाला देते. पुढे शेवटच्या लाईनमध्ये पहा काय म्हटलं आहे. सिमिलॅरिटी सम ऑफ द क्वेश्चन मे बी आन्सर टू द इंटरफेरन्स मेड ऑन द बेसिक ऑफ द फॅक्ट्स गिवन इन द पॅसेज. इन्फरन्स मे बी आल्सो सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स. आता हा पॅसेज एक तर साधा सरळपणे मांडलेला असतो किंवा कॉम्प्लेक्स करून मांडलेला असतो तुमच्यासोबत. साधा असेल तर लवकर समजेल, कॉम्प्लेक्स असेल तर थोडासा तुम्हाला समजायला वेळ लागेल. कॉम्प्लेक्स म्हणजे याच्यामध्ये शब्द थोडेसे भारी असेल, त्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल, ते आपण याच्या अगोदर पहिले अर्थ समजत नसेल तर तो शब्द बाहेर काढा, त्याचा अर्थ उलगण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. इतर शब्द, इतर ओळी, इतर लाईन ते तुम्ही इंटरकनेक्ट करा आणि त्यानुसार त्या शब्दाचा पॅसेजचा अर्थ एकमेकाला जुळवा आणि त्याच्यातून तुम्हाला एक योग्य प्रकारची काय समजेल, एक आकलात्मक म्हणजे इंटरप्रिटेशन होईल त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला एकमेकाचं कनेक्शन तुम्हाला समजेल आणि खरा बोध त्या पॅसेजमधून तुम्हाला होईल. बरोबर आहे. हा मेसेज असते, एक तर सिम्प्लिसिटी मांडलेला असते किंवा कॉम्प्लेक्स मांडलेला असते. समजलं. ही सगळी लेखकाची थॉट असते. ही सगळी काय असते, लेखकाची थॉट असते. समजलं. हे होते सगळे आपले कॉम्प्रेन्शन या टॉपिकवरचे महत्त्वाचे. आणि कॉम्प्रेन्शन तुम्हाला येते 2 कॉम्प्रेन्शन असते आणि आपण कॉम्प्रेन्शनचा हा 4था पार्ट होता. एक पार्ट आपण समजून घेतला, त्याच्या स्टेजेस समजून घेतल्या. नक्की तुम्हाला समजला असेल आणि परीक्षेमध्ये याचा लाभ घ्या आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवा. समजलं. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.